कुत्रे भुकायला लागलेले आहेत, मलाच बघून भुकतायत वाटतं. त्या पण याने उठवलं असेल ना सूरजने. नमस्कार मंडळी, मी आहे सूरज आणि आता मी चाललो आहे गावी. तर गावची ट्रेन, तर जे रिझर्वेशन डबे नव्हते, जनरल डबे आहेत ते तर सर्व फुल झालेले होते. तर आम्ही, माझे वडील आणि आई आलेले, आता आम्ही बसलेल्या रिझर्वेशन डब्यात चढलेलो आहे. तिकडे वरती ज्या सीटा असतात आपल्या त्याच्यात बसलेलो आहे मी. आता बघू आता पुढे कशी गर्दी होते. अजून गर्दी तर वाढण्याची शक्यता तर वाटते आम्हाला. आता बघू, चला आम्ही आता जातो आहे तिकीट काढायला. तिकीट काढून आल्याच्यानंतर बघू आपण वर ते तिकीटचं मशीन आहे का इथे. नाही, तर आपल्याला जायला लागेल पुढे तिकीट मशीन काढण्यासाठी. तुम्ही बघू शकता आत्ताच गर्दी वाढलेली आहे भरपूर, खूप गर्दी झालेली आहे. खूप आहे, दर टायमाला येतो मी पण गर्दी खूप कमी असते. ह्या टायमाला खूप गर्दी आहे. मी आहे म्हणजे सध्या मी आहे दिवा स्टेशनवरती. तर ही ट्रेन आहे दिवा पॅसेंजर. तर दिवा पॅसेंजरला खूप गर्दी असते कारण की ही पॅसेंजर ट्रेन आहे म्हणून. तुम्ही बघू शकता अजूनही लोक येत आहेत, अजूनही गर्दी वाढेल खूप. हे सर्व जनरल डबे आहेत आपले. जनरल डबे लगेच फुल होतात कारण की ही ट्रेन रात्री लागते 12च्या आसपास. नंतर हे जे डोअर ओपन होतात 4च्या नंतर या 3च्या नंतर. आता सध्या मला वाटतं सीझन आहे, सॅटर्डे संडे आणि मंडेलाही आपल्या 26 जानेवारी असल्यामुळे गर्दी खूप वाढलेली आहे. तर लोक सर्व फिरायला या कोणाचे लग्न वगैरे असतील ते चाललेले आहेत वाटतं सर्व. बघू, माझेही नातेवाईक येत आहेत. आता मी चाललो आहे तिकीट काउंटरला. तिकीट काउंटर या छोटीशी मशीन आपली असते जी तिकीटची काढतात, त्याच्यावरनं मी तिकीट काढतो आहे आपली. दमलो पूर्ण होऊ शकता तुम्ही. लोक अजूनही येत आहेत. अजून तरी एक आपले चालू झालेले आहेत. अजून ज्या पाठून आपल्या CST साईडनी ट्रेन येणार आहेत ते अजून चालू झालेले नाहीत. त्या चालू झाल्या तर अजून गर्दी खूप वाढेल असं तरी वाटतं आहे मला. तिकीट काउंटर आहे. आपण हे तिकीट मशीन आहे. तिकीट ऑल स्टेशन. आपल्याला जायचं आहे दिवा. असेल ट्रेन, बघूया. इथे दाखवत नाही तरी सीझन विह चेक ट्रेन फास्ट बुकिंग युजिंग मॅप. ऑल स्टेशन सापे वामने. तर आपल्याला जायचं आहे सापे वामण्याला. आणि चेअर जर्नी 4 तिकीट्स. रिटर्न नाही, चाइल्ड फोन नाही, मेल एक्सप्रेस. ओके, पे. QR कोड जनरेट होतो आहे तर आता मी पे करून टाकतो इथे. तर तिकीट काढलेली आहे मी. बघू आता तिकीटचा रेट आहे 320, 4 जणांची. मी, माझे वडील, भाऊ पण येतो आहे. भाऊ आता नाईटला जॉबला असल्यामुळे तो डायरेक्ट जॉबवरूनच येणार आहे. बघू शकता लोक अजूनही बाहेर उभी आहेत. लोक येत आहेत असं वाटतंय. आम्ही रिझर्वेशन डब्यात गेल्यामुळे आम्हाला तर काही इतके गर्दी भेटण्याची शक्यता वाटत नाही कारण अजून रिझर्वेशन लोक आलेली नाही आहेत. जसजशी येतील तसे ते पण डबे भरले जातील. तर बघू आता. घरातनं निघायला जरा लेट झाला आम्हाला, त्यामुळे मी
घरातून निघतानाची व्हिडिओ बनवता आली नाही मला, तर डायरेक्ट स्टेशनला येऊन मी व्हिडिओ बनवतो आहे. तर पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो आहे, तर इकडे तिकडे जरा मला वाटतंही काय करू, काय लोक बघतील वगैरे. आपण जाऊया आता डब्यावर. पप्पांकडे तिकीट देतो, नंतर थोडा राऊंड वगैरे मारतो मी बाहेर, बघतो काय हालचाल आहे. आता बघू शकता खूप लोक येत आहेत, खूप लोक म्हणजे ज्यांना जागा नाही भेटलेली आहे आपल्या जनरल डब्यात ते रिजर्वेशनमध्ये येत आहेत. आता मी पण इथं किती वेळ उभा होतो, मला खूप जण विचारत होते रिजर्वेशन डबे आहे का, तर मी त्यांना सजेशन तर केलेलं आहे काय करू शकता तुम्ही बसण्यासाठी. कारण की जे वरच्या सीट्या असतात आपल्या त्याला रिजर्वेशन लागत नाही आपल्या, म्हणजे जी पॅसेंजर ट्रेन आहे त्याच्यासाठी तरी. तर बघू आता TC आल्यावर. अजूनही लोक येत आहेत खूप. मी इथं बसलेलो आहे या डब्याला, लोक विचारत आहेत अजूनही. माझ्या आईला पण बोललेलं आहे मी की वरतीच बसून राहा, कारण की वरती पण नंतर सीट फुल होणार आहेत. चला मी जाऊन येतो जरा वॉशरूमला. मी आईला सांगून येतो की वॉशरूमला चाललेलो आहे, कारण की ते स्टेशनला आता वॉशरूम शोधायला लागेल मला. मम्मी मी आलो वॉशरूमला जाऊन, तू वरती पाहिजे तर बसून घे. म्हणजे बघा मी आता आता वॉशरूम आहे 1 नंबरला, तर आपल्याला 1 नंबरला जायला लागेल. त्या मिडलवाल्या ब्रिजने पकडून जायला लागेल. गर्दी तर खूप आहे. तुम्ही बघू शकता की लोक अजूनही येत आहेत, गर्दी खूप आहे. विवा स्टेशन सध्या खूप खाली वाटतोय असा. तुम्ही एकदा का 7 वाजले त्या स्टेशन बघू शकता किती भरलेला असेल. ती मी नेक्स्ट आता व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेल की दिव्यावरून जॉबला कसं आणि काय परिस्थिती होती लोकांची ही दाखवण्याचा प्रयत्न तर करेल मी. बघू आता जमतं आहे का मला व्हिडिओ काढायला, कारण की नवीन आहे व्हिडिओ काढण्यामध्ये. आता व्लॉगिंग तर चालू केलेली आहे, बघू आपल्याला किती जमतं आहे ब्लॉगिंग करायला. लोक अजूनही येत आहेत, जी दिव्यातली राहत आहेत लोक ती तर माझ्या मते लोक कधी 2-1 वाजताच येऊन सीट पकडून राहिलेले आहेत त्यांच्या फॅमिलीसाठी. मीही पहिला करायचो, पण आता वाटलं नव्हतं की एवढी गर्दी वाटेल, म्हणून मी 4-4:30च्या आसपास येऊन गेलो, पण खूप गर्दी होती. असं माहिती असतं तर मी पण आलो असतो 3 वाजताच. तसंही मी उठलेलो 2:30-3 वाजतापासून. माझं जागाच आहे, झोप तर झाली नाही माझी पूर्ण, कारण की झोपायलाही मला काल 1 वाजला आणि एक पण नाही 2 वाजले मला झोपायला. ते 2 ते 3 वाजल्यापासून मी 1 तासच फक्त झोप काढली, तर झोप पण माझी कंप्लीट झालेली नाही नीट. परत त्याच शिड्या आलोय, त्याच चढतोय परत. चालत नाही तर दम लागतो लगेच. मी चाललो 1 नंबरला दिवा स्टेशनच्या. तिथं वॉशरूम आहे, तो वॉशरूम यूज करेल, थोडा फ्रेश होईल, तोंडावर पाणी वगैरे मारून घेईल. झोप यायला लागली मला खूप. घरातनं निघताना तर मला व्हिडिओ काढता यायला जमलं नाही, थोडं लेट झालेलं त्यामुळे. तर घाईत रिक्षा पकडली, रिक्षा पकडून जे स्टेशनला आलो, बघतोय तर खूप गर्दी. हा डेलीचा रूट आहे माझा. आज खूप खाली वाटते, कारण की सकाळचे 5 वाजलेले आहेत, त्यामुळे पूर्ण ब्रिज दिवा स्टेशन पूर्ण खाली असतो.
हां सेशन मी क्लिप मारेल जरा जेव्हा मी व्हिडिओ काढेल तर ट्रान्झॅक्शनमध्ये एक रील्स बनवेल मी शॉर्ट्ससाठी. त्याच्यात तुम्ही बघू शकता की मॉर्निंगची परिस्थिती काय असते आणि सकाळी जे कामाला जाणारे लोक असतात त्यांची परिस्थिती काय असते ही गर्दी बघू शकता. चला मी बोलतो नंतर थोड्या वेळाने. जरा वॉशरूम फ्रेश होऊन होते. कुत्रे भुकायला लागलेले आहेत. मलाच बघून भुकतायत वाटतं. सर्व मला बघून भुकतायत वाटतं. मला मी नंतर बोलतो. जरा वॉशरूम यूज होते. बघू शकता गर्दी वाढतच चाललेली आहे. अजूनही लोक येत आहेत. फ्रेश वगैरे होऊन आलो असं वाटतंय की अजूनही लोक येत आहेत. अजूनही लोक जास्त भरलेत असं वाटतंय. रिझर्वेशन डब्यालाही खूप लोक आता येत आहेत. मी आता जातो बसतोय. बघू शकता तुम्ही ह्या डब्याला बसतोय मी आता. आपल्या बॅग वगैरे ठेवल्या ना सर्व. हा मोठी बॅग कुठे ठेवली. इकडे ठेवल्या का तिथं असू द्या. हा झोपा जरा. हा तिकीट काढले. हा तुमच्याकडे दिली ना तिकीट. हा ठेवा तुमच्याकडेच नीट. खूप गर्दी वाढत चाललेली आहे. आता रिझर्वेशन डब्यालाही वरती जागा भेटणं खूप मुश्किल वाटते मला पण. कारण की लोक बसत चाललेत आता जास्त वरती. मी आत्ताच डब्यातनं जाऊन आलो माझ्या. तर पूर्ण पब्लिक आता वरती बसायला आलेली आहे. सर्व जी जनरल डब्यात नाही जागा भेटली त्यांना ती. प्रीत्याला किती वाजता उठवलीस. हा प्रीत्या किती वाजता उठला. त्या पण याने उठवलं असेल ना सूरजने. फोन किती वाजता सुरुवात केली. 10 मिनिटांनी कॉल करत असशील. 4 वाजल्यापासून सुरुवात केली. 5 मिनिटांनी कॉल करताय. गाडी जागा बघायला इथे आहे ना म्हटलं जाईल. मित्राचे व्हिडिओ बघतोय. गावाला जाता स्पायडरमॅनची खोपडी चालू झालेली आहे. अजून पण अंधार आहे बाहेर. आलेला आहे आता. गर्दी तर खूप वाटते. प्रीत्या गर्दी आहे का. गर्दी आहे. हे काय माणसं बाहेर आहेत. अजून तर डबे अजून चालू झाले नाही. आणि पार्टी कशा रिझर्वेशन आहेत सर्व अर्धी तर रिझर्वेशनची माणसं असणार. रात्री पण गर्दी भरपूर. फुल गर्दी आहे. काय भेटलं अण्णांना बसाय. एवढे लेट गेले असेल. संध्याकाळी लेट म्हणजे हा ते लेट गेले असतील अण्णा. लाल परी आली. लाल परी मैदान पोचलेलं आहे घरी. हो आलो हा माझं घर.
दे बॅग दे. ते फुलं आहेत. हा दाखव बॅग. हाय ग, थकी गयो. मग मी चावी कोणाकडे आहे?